महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांना कर्ज माफ करण्याची सांगितलंय. आम्ही कर्ज माफसाठी माफ करणार 2 लाखापर्यंत, आणि जे नियमित कर्ज भरतात त्यांना 50,000ची सूट देणार असं सांगितलेलं आहे. तर 2 लाख रुपयापर्यंत कर्ज माफी, फक्त त्याच्यावरचे निकष कशा पद्धतीने लावतात ते महत्वाचं आहे. म्हणजे घोषणा मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत केली, पण त्यानंतर जे निकष आहेत, नियम आहेत, ते कशा पद्धतीनं मुख्यमंत्री लावतात त्याच्याबद्दलच पाहणं. म्हणजे मागच्या वेळेस देवेंद्र फडणवीसांनी कर्जमाफी केली होती एकदा, पण त्यांनी एवढे निकष घातले की 20% सुद्धा लोकांची कर्जमाफी झाली नाही. तेव्हा 2% किंवा 5%, 10%च लोकांची, म्हणजे शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली होती. आणि जेव्हा उद्धव ठाकरे साहेबांचं सरकार होतं तेव्हा त्यांनी सरसकट केलं होतं. म्हणजे 80% शेतकऱ्यांची कर्जमाफी तेव्हा झाली होती 2 लाखापर्यंत. पण देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारमध्ये हे नियम व अटी एवढ्या टाकतात ना, तर शेतकऱ्याला फायदाच होत नाही. म्हणून अशीच सरकारला विनंती आहे की त्यांनी नियम व अटी कमी टाकाव्यात आणि शेतकऱ्यांना फायदा मिळवून द्यावा. कारण की शेतकऱ्याला इथे कुठलेही हमीभाव पण मिळत नाही, आणि जे कर्ज होतं, म्हणजे घाटात व्यवसाय करायचा असेल तुम्हाला तर शेतीत करावा. शेतीत घाटा होत, आणि पाऊस, वारा, दुष्काळ अनेकांना शेतकऱ्याचे थैमान होतं, आणि शेतकऱ्यावरती कर्जाचा बोझ चढतो. म्हणून विनंती सरकारला, निकष कुठलेही लावू नये, सरसकट 2 लाखापर्यंत कर्ज माफी व्हावी. आणि देशात एक चाललं आहे की इराणचं सुप्रीम लिडर खेमने याचा मृत्यूनंतर म्हणजे अमेरिके या युद्धामध्ये अमेरिकेच्या मंत्री ट्रम्पनं सांगितलं, म्हणजे मोदींना, की तुम्ही युद्ध चालू आहे तोपर्यंत 1 महिन्याकरिता रूसकडनं तेल घेऊ शकता. म्हणजे हे कितपत योग्य आहे? म्हणजे अमेरिका सांगणार, ज्या वेळेस अटल बिहारी वाजपेयी सरकार बसवतं, मनमोहन सिंगच सरकार होतं, तेव्हा सुद्धा अमेरिकेचा दबाव होता. इंदिरा गांधीचं सरकार असतं तेव्हा सुद्धा अमेरिकेचा दबाव होता. पण अमेरिकेच्या दबावाला बळी न पडणारे लोक म्हणजे पूर्वीचे होते. आता epstein फाईल मध्ये मोदींचं नाव आलं की काय, असे कुठल्याही भीतीनं मोदी अमेरिकेचे एवढे हे ऐकतायत. एवढ्या वर्ष मोदीचं सरकार होतं तेव्हा अमेरिकेसोबत असंही कुठलं नाही, पण अमेरिकेच्या पुढे लोटांगणच घातले मोदींनी, असंच वाटतंय. तर तुम्हाला काय वाटतं कमेंट बॉक्स मध्ये सांगायला विसरू नका. आणि इराणच्या आणि अमेरिकेच्या युद्धामध्ये कोण जिंकल? इराणने मिडल ईस्टच्या सर्व कंट्रींवर, सौदी अरेबिया, दुबई, कुवेत, सगळीकडे हमले केले. आणि त्यांनी, इराणने सांगितले की तुमच्या वरचे जर हमले रोखवायचे असतील तर अमेरिकाच्या एम्बेसी, अमेरिकाचे देश टेक आहेत ज्या देशांमध्ये मिडल ईस्टच्या, ते तुम्ही सगळे बंद करा. अमेरिकेच्या एम्बेसी बंद करा, तेव्हा तुमच्यावरचे हमले थांबवले जातात, असं इराणनं म्हटलंय. तर तुम्हाला काय वाटतंय ते कमेंट बॉक्स मध्ये टाकायला विसरू नका. सबस्क्राईब करायला विसरू नका. सरकार तिथे झुकतंय अमेरिकेच्या पुढे, आणखी आपल्या जी विदेश नीती ती स्थिर कधी होणार काय माहिती नाही. सबस्क्राईब करायला विसरू नका, लाईक करायला पण विसरू नका, कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद. जय हिंद, वंदे मातरम.